टाकले मी बस अजून काय वाटला की नाही. हाय गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व ठीकच असणार. तर तुमचं आज परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो पिरवळ बीचला, कारण की माझा बर्थडे आलाय ना जवळ, म्हणून विचार केला थोडंसं फोटो काढू आणि मजा करू आणि घरी येऊ. तर माझ्यासोबत दिदी पण चालले. दिदी 2 शब्द बोलला. काय हॅलो, थोडं काहीतरी बोल. सगळे घरच्यांना मलाच सांगायला लागतं की काहीतरी बोला ब्लॉगमध्ये, कारण की कधीच कोण काय बोलतच नाही. तर आता आमच्यासोबत कोण कोण, दीदी, आर्या भाई. अरे भाई इथं बघ, ऐकत हा, आणि भाई आणि मी. आम्ही चाललो, आम्ही चौघात चाललो फक्त. मस्तपैकी फोटो काढू, व्हिडिओ काढू आणि बीचवर थोडीशी मजा करू आणि मग संध्याकाळी घरी येऊ. तुम्ही बघत राहा आम्ही किती मजा करतो, कसं फोटो काढते, कसे व्हिडिओ काढते आणि किती पब्लिक आहे तिथं बीचवर. भरती आले का नाही, कारण की आता पावसाळ्याचा दिवस आला. पावसाळ्याचा दिवस आला तरी पण उन्हाळा बघा किती आहे. आमच्या इथं पाऊसच पडत नाही. आता आम्ही गव्हाण फाट्यावर आहे ना, इथं ट्रॅफिक बघा किती झाले. मला वाटत नाही माझं फोटो येतील म्हणून उच्चारण, पण ठीक आहे, भाई बोललाय का येतील म्हणून. मग भाईवर विश्वास ठेवून आम्ही चाललो ना. बाई एक शब्द तरी बोल. वाटते बघा काही एकच नंबर दिसते. आणि आम्ही खूप पुढे आलो, कारण की तिथं खूप गर्दी होती आणि भरती तर एवढी डेंजर होती ना तिकडं, म्हणून आम्ही या साईडला आलो. आता पिट्टू घाबरले, जाम रस्ता छोटा आहे म्हणून घाबरले. थोडीशी भीती वाटतच ना काही, म्हणजे जरी पुढे आणले. नको नको राहू दे, इथंच काढू. तोंड बघून समजेल तुम्हाला का किती घाबरले. नाही, मी बिलकुल घाबरले नाही. आणि आता आम्ही पोहोचलो. गाईज एवढा भारी व्ह्यू आहे ना, लय भारी वाटते. असं वाटते जाऊ आणि पाहू, पण नाही पाहू नाही शकत, कारण की मी शूटला आले म्हणून. तिकडे बघा. आणि आम्ही खूप पुढे आलो आणि एवढं पुढे आलोत ना की इथं कोणच नाही. आणि लय भारी वाटते. तुम्हाला मी जवळच्या नाही भीती वाटत. तुम्ही सगळ्यांना वाटते मला भीती वाटते, मला भीती नाही वाटत. गाईज हा माझा लुक दाखव. मी असं मस्त आहे की 1 पीस घातलेला आहे. ठीक आहे, एकदम भारी व्ह्यू आहे एकदम. आणि व्हिडिओ पण मस्त येतील, कारण की एवढंच ऊन पाहिजे होतं मला व्हिडिओसाठी. आता एकदम मस्त येतील. चला आता आपण खाली जाऊ. चला. शेवाले खाली बघा, का हिरवा हिरवा झालाय. तर काय तुम्हाला आता दाखवून देतात भरती बघ कसली आले. अख्खा पाणी बघा कसली भरती आले. लाटा बघा. आता त्याचा केक त्याने टेस्ट करून बघला पहिले कसा लागतंय. दिवस तर चांगला लागतंय. बस आम्हाला घ्यायला नाही भेटला. मजा येते असं वाटते पवायला जाऊ. मग पवायला गेलं ना तर पप्पाला भाई मारते. मी खुश आहे कारण की भाईने आणली मच्छी. तर गाईज आता मी इथं केक पण कापून घेते. आता बर्थडेला माझे अजून 5 दिवस बाकी आहेत. त्याच्या आधीच मी इथं चालू झालेले, कारण की हर वेळी आम्ही लेट करतो, म्हणून यावेळी विचार केला 5 दिवस अगोदरच करेल. चला हॅपी बर्थडे बोला. बर्थडे डिअर पीट. काही खाना मी तिथून चालत पहिले. एकदम मस्त, एकदम पिंकी.
लाड बघा ही लाड बघा ही लाड बघा अख्खी भिजली बाई. इकडनं आम्ही येत असताना इथं घसरला याच्यावरनं आणि पूर्ण पॅन बिन मागली कसला पडला घ्यायलाच नाही जमला. अरे देवा देवा. ठीक आहे आम्ही थोडं शूट करतोय. पिट्टू आता बसले. गाईज आता 7:30 वाजलेत मग आमचा शूट झालेला आहे. आधी मला फोटोज पसंत नव्हते आले पण आता मस्त मस्त काढलेत यावेळी. मला खूप सारे फोटो आवडले पण आणि तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल आणि मी एखादा फोटो टाकेन ब्लॉगमध्ये. तर ठीक आहे मला खूप मजा पण आली आहे आणि लई मजा केली आहे. बस अजून काय नाही. आम्ही नाश्ता करायला आलो. भाई बोलते आता घरी आले आणि मी कपड्यांची बघा काय हालत केले. मम्मी माझ्या कपड्यांची हालत बघ. बाबा वाटोला केलाय चांगली ड्रेसचा. मस्त दिसते ना. जामच भारी दिसते तुला. मग काय छान. तर गाईज मी आता घरी आलेलो आहे ना. मी यो ब्लॉग आता ते इथं सेंड करते. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.